नमस्कार मित्रांनो, डॉग प्रॉब्लेम सोल्युशनमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव अतुल, मी डॉग ट्रेनर आहे. आणि ही जी जागा आहे ती आपली डॉग हॉस्टेलची जागा आहे. आणि कात्रजमध्ये डोंगरावरती ही 5 गुंठ्याची तुम्ही बघू शकता ही जागा आहे. ती पूर्णपणे डॉग हॉस्टेलसाठी जागा केलेली आहे. आणि वातावरण पण एकदम छान आहे, तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे. आणि ही जी गाडी आहे ती मी पिकअप ड्रॉपसाठी पण वापरतो. म्हणजे जर तुम्हाला ट्रान्सपोर्टची जर काही गरज असेल, जर तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर तुमचा डॉग ट्रान्सपोर्ट करायचा असेल तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि जर डे केअरची जर तुम्हाला सर्व्हिस पाहिजे असेल आणि डॉग हॉस्टेलची जर सर्व्हिस पाहिजे असेल तर ही आपली डॉग हॉस्टेलची जागा आहे. पूर्णपणे डोंगरावरती वातावरण एकदम छान आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे तुमच्या डॉगला जशी पाहिजे तशी ही जागा आहे. ती आपली रूम आहे, तिथं आपले केज वगैरे किंवा डॉग आतमध्ये राहतो. आणि ही आपली बाहेरची जागा आहे जिथं आपण डॉग बांधतो. म्हणजे एकदम छानपैकी जागा आहे. म्हणजे तुमचा डॉग घरामध्ये जर फ्लॅटमध्ये राहत असेल तर तो पूर्णपणे वैतागतो. आणि जर इथं जर तुम्ही मला दिला तर तो पूर्णपणे खुश राहतो. म्हणजे ज्याचा बिहेवियरचा प्रॉब्लेम आहे तो पण निघून जातो. आणि त्याचं ॲग्रेशन असेल तर ते पण निघून जातं. माझ्याकडे डॉग आहे आता आतमध्ये, त्याला बंद केलेला आहे आता मी जस्ट. तो आता मस्तपैकी फिरून वगैरे आलेला आहे. तो आहे 2 वर्षाचा जमीन नाव आहे त्याचं. मी फोटो तुम्हाला दाखवेल त्याचा. आणि तो एकदम ॲग्रेशन आहे. म्हणजे आता इथं आल्यापासून तो आता 1-2 दिवस झाली इथं आलाय. तर एकदम छान आहे. म्हणजे ॲग्रेशन नाही आहे. मला चावायला घरामध्ये गेले तर माझ्या अंगावरती आला, चावायसाठी आला, माझ्या स्वतःच्या अंगावरती आला. तर इथं आला तर तो माझ्यापाशी येतोय, बसतोय, म्हणजे माझ्याजवळ येतोय, भितोय थोडा पण येतोय माझ्याजवळ. मग हाच फरक आहे. मग जर कंटिन्यू 1 महिना 25 दिवस 20 दिवस तर तो माझ्यापाशी राहिला तर त्याचं जे बिहेवियरचं जे प्रॉब्लेम आहे पूर्णपणे एकदम सगळं निघून जाईल, हे गॅरंटी आहे. तर हे अशा प्रकारे डॉग हॉस्टेल आहे आपलं. आणि जर तुम्हाला जर तुमच्या डॉगचा काही प्रॉब्लेम असेल, चिडचिडपणा करत असेल, बिहेवियरमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. त्याच्यावर एकच पर्याय की त्याला तुमच्यापासून थोड्या दिवस लांब ठेवणं आणि अशा ठिकाणी ठेवणं की तो म्हणजे जरा फिरून आला. म्हणजे आपल्याला पण वैतागाला आपण कसं करतो, फिरून येतो. मग तसंच डॉगला पण एक थोड्या दिवस असं कुठेतरी बाहेर म्हणजे हवेशीर जर तुम्ही ठेवलं तर तुमचा डॉग पण खुश राहतो. तुमचे जे काय तो वैतागलेला असतो पूर्णपणे घरामध्ये राहून हे तुम्हाला माहित नसतं. पण तुम्ही म्हणता नाही ह्याचं बिहेवियरमध्ये आताच प्रॉब्लेम आला वगैरे, त्याला पण वाटतं बाहेर जावं, फिरून यावं. पण तुम्हाला तुमच्या कामानिमित्त त्याला बाहेर घेऊन जाता येत नाही किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर घेऊन जाता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही डॉगला असं अशा ठिकाणी कुठे जर ठेवलं म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये, आता पुण्यामध्ये भरपूर हॉस्टेल आहेत पण ते एकदम सिटीमध्ये, म्हणजे डॉगला तुम्ही घरात ठेवलं काय आणि त्यांच्यापाशी ठेवलं काय सेम आहे. पण आपली ही जी जागा आहे ती आपली जागा पूर्णपणे मोकळी आहे. तुम्ही बघू शकता लांबपर्यंत नुसता डोंगर आहे. आणि आता पावसाचं वातावरण झालं त्यामुळे तिकडचे लांबचे डोंगर जे आहेत तिकडचे ह्या साईडचे माझ्या हाताकडे बघू शकता, तिकडचे डोंगर दिसत नाही. म्हणजे एकदम छान वातावरण आहे. तुमचा डॉग जर इथे आला तर त्याचं जे काही प्रॉब्लेम आहेत, म्हणजे तो खुश नाही आहे, ॲग्रेशन आहे, चिडचिडपणा करतोय, तर तुमचा डॉग व्यवस्थितपणे इथे राहू शकतो आणि तो खुश राहील. काही त्याची काही काळजी करायची गरज नाही. कोणते ओनर म्हणतो की नाही आमच्या डॉगला तुमच्यापाशी नाही देणार, आमच्या डॉग आम्हाला दररोज दिसला पाहिजे. तर तुम्ही ठीक आहे, तुम्ही त्याच्यावर प्रेम करताय म्हणून बोलताय, पण त्याला जे काय पाहिजे ते पण तुम्ही जाणून घ्या. म्हणजे त्याला बाहेर फिरायचं आहे, त्याला मोकळ्या हवेत जायचं आहे, पण ते तुम्हाला समजत नाही. तुम्हाला काय वाटतं नको माझ्या डॉगला कुठे बाहेर नाही ठेवायचं आणि माझा डॉग आमच्यापाशी आम्हाला दररोज उठला की तो दिसला पाहिजे. ठीक आहे, दिसला पाहिजे मान्य, पण त्याला जे काय पाहिजे त्याला पण फिरू वाटतं, त्यालाही बाहेर जाऊ वाटतं, त्यालाही मजा करू वाटते. पण हे तुम्हाला समजत नाही आणि तुम्हाला तेवढा वेळ देत नाही. तुम्ही काय करता, डॉगला घेऊन जाता, 5 मिनिटं बाहेर फिरवता आणि घरात आणून बांधता. डॉगला तसं नाही. डॉगला 1 तास कंप्लीट 1 तास फिरवलं पाहिजे. डॉगला कुठे ट्रेकिंगला वगैरे नेलं पाहिजे. अशा भरपूर काही गोष्टी आहेत की जे आपल्याला समजत नाही. आणि तुम्ही जर अशा ठिकाणी जर डॉगला ठेवला तर त्याच्या बिहेवियरमध्ये वगैरे नक्की प्रॉब्लेम होतो. तुम्हाला काय अशी जर सर्व्हिस वगैरे पाहिजे असेल डॉग हॉस्टेल ट्रेनिंगची तर मला संपर्क करा. माझं नाव अतुल आहे. श्री डॉग केअर ट्रेनिंग सेंटर पुणे, कात्रज. धन्यवाद.